अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. गेल्या मजलिसला आपण बात केली की जेव्हा एक जो डिसीज्ड आहे, जो इंतिकाल झालो, तर त्याला कबरातल्यान तदफीन केल्याच्या नंतर त्याच्या समोर काय मंजर येतं. तर जैसा की ती जी लाईफ आहे ती आलमे बरझखची जिंदगी आहे. तर थतं जी रूह आणि त्याचा जी जिसम आहे, तर त्याच्यामध्ये कैसा कनेक्शन आहे. तर त्याच्यातले मोठा मोठा आइम्मा जहात तर तफसीरला हीच बयान करतात की जी ती रूहचा आणि जी जिसमचा जी कनेक्शन आहे ती आलमे बर तर जैसा कनेक्शन आपण ह्या दुनियातले जो आपली एक अंडरस्टँडिंग आहे, तर त्या अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने आलमे बरझखची जिंदगी नाही. पण जैसा की जी हदीसच्या रोशनीत आपण बघला, तर त्याच्यातले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी मग वाजे तौरवर आपल्याला सांगले की जी है की रूह जी है ती अल्लाह सुब्हानहू व तआला जी है ती हुकूम देतात की एक तर ती रूह जी है ती इल्लियीनशी वापस जी है ती येऊन माणसाच्या आतल्यान टाकली जातं, या सिज्जीनशी येऊन का ती जर खराब रूह आहे तर सिज्जीनचीच त्याची जी आहे त्याची जी आहे ती वापसी होतं आणि त्याला जी आहे ती अ, त्या जिसमला जी आहे ती रूह जी आहे ती टाकली जातं आणि ती टाकल्याच्या नंतर जो आहे तो पुढचा मरहलो जो आहे तो स्टार्ट होतं की जी की फरिश्त त्या शख्सियतला जी त्या कबरच्या आतले ना तर त्यांना उठवून बैसवतात आणि मग तो पुढचा जो मरहलो आहे तो सगळं जो आपण बघलो. आता आज जी आपल्याला चीज जी बघायची आहे, तर सवाल ह्यो आहे की काय जो लोक मुस्लिम आहात, काय त्यांना पण जी आहे ती कबरला ते जो अजाब आहे, तो दिलो जाईल? एक तर आपण आपली जी आपल्या समोर जी चीज आली, की कबरला जो अजाब आहे, त्याची आपण थोडी बहुत जी जी शकल बघली, की तो तर बरहक आहे. आता ह्याच्यातले काही जो फिलॉसॉफर्स वगैरे होतं पहिलेच्यातले, तर लोकांनी ह्या बाबतीत पण इश्काल पैदा केले, की काही जहात इवन खवारिज जो फिरको है, काही ज लोक आहात तर कबरच्या अजाबला इन्कार करणारं पण जहात तो लोक बनलं. तर का बनलं? की जेव्हा त्यांनी ह्याच्यावर जेव्हा स्टडी केले, तर त्यांनी ही जी लाईफ आहे, आलमे बरझखची जी लाईफ आहे, त्याला ह्या दुनियेच्याच लिमिटेशन्सला ठेवून ती एक्सप्लोर केले. तर आज पण जर तुम्ही जर कबर खोदल्या, तर तुम्हाला तर काय तिथं आग नाही दिसणार आहे. या ऐसं जे अजाईब आणि गराईब जो चीजो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जातशी आपल्याला जो मिळलो, तर दोज विल नॉट बी सीन बाय अवर नेकेड आईज. पण तो अल्लाहचो एक त्यांची जी त्यासाठीच त्याला बरझखची जिंदगी बोलली गेली. पण तो जो सगळ्यो जो चीजो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सांगले, तर त्यो चीजो तिथं होतात. जैसा की ह्या लोकांनी ती बघलेन नाही या इंटेलेक्च्युअली त्यांच्या हातलेन नाही यायला. तर त्यांनी काही लोक जहात तर कबरचा जो अजाब आहे त्याला इन्कार करणारी लोक पण बनली. पण जैसा की आपण जी आहे हर जी चीज अल्लाह ने रसूलने आपल्या समोर तोच तर ईमानचा आपलो तकाजो आहे, की जी चीज आपण नाही बघलेली आहे, अल्लाहला आपण नाही बघलेली आहे, पण आपल्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगले की तुम्हाला एक रबची इबादत करायची. बस त्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या फरमानवर जी बिलीफ करणं आणि त्याच्यावर तो तो जो बिलीफ आहे त्याच्यावर त्याला ऍक्शनला आणणं, ही जी चीज आहे, ती जी चीज आहे तोच आपले इमानचं जो आहे ती असल इमानची जी बात आहे ती तीच आहे, की जी तुम्ही चीज नाही बघल्या, ती तुमच्या समोर जो मेसेंजर राहिलो, जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो कौल तुमच्या समोर राहिलो, त्याच्यावर तुम्ही तसदीक केलं. आणि ही पण जी बरझखची जी बात आहे, ती त्याच तरीक्याची बात. तर आता सवाल आहे
की काय जो मुसलमान आहे काय त्याला पण जी आहे ती कबरला अजाब होय. तर अल कुर्तुबी राहिमुल्ला जो मोठं मोठं अईमातनं गुजरलेला आहात, तर फरमवतात की जैसो एक काफिरीनला आणि मुनाफिकीनला जैसो कबरातल्यान जो अजाब होईल, तर एक जो मोमीन आहे त्याला पण त्याचे जो खता आहात, त्याचे जो मिस्टेक्स आहात, त्याचे एरर्स जो आहात, तर त्याला पण त्या एरर्स आणि ह्याच्या मुताबिक जी आहे, तर त्याला पण जी आहे ती थतं पनिशमेंट दिली जाईल. आणि त्याला जेव्हा थतं पनिशमेंट दिली जाईल, तर बेसिकली त्यांना जी डिवाइड केली जाईल, की एक तर 2 कॅटेगरीज बनतील. तर जो 2 कॅटेगरीज जो आहात, तो एक है की त्यांनी पुरा अल्लाहच्या ह्यातल्यान जी आहे ती इग्नोरन्स अपनवला टुवर्ड्स अल्लाह सुब्हानहू व तआला. आणि त्याचो जो काही खता आहात, ज्यांनी अल्लाहला त्यांनी डिसओबे केला, त्याचं जे अहकामात आहात, तर त्यांनी बजा नाही लावला आणि त्यांनी गुन्हा केला. तर एक जनरल आणि काही जो आहात तो स्पेसिफिक जो त्याचे जो खता असतील की ज्या चीजांनी अल्लाह सुब्हानहू व तआलानी त्याला मना केला होता की हो तू चीजो करू नको, पण तो जो लिमिटेशन्स अल्लाहने सेट केला होता त्याला तो ओव्हरराईड करेल, त्याला स्टेप ओव्हर करेल, तर त्या ह्यानी पण जी आहे ती त्याला त्या ह्यातले कबरला जी आहे ती त्याला अजाब होईल. आता आपल्या समोर पुढे ह्यो सगळे वाते येतील की खंयच्यो खंयच्यो अश्यो चिजो आहात त्याच्यातले काही नॉर्मलशी नॉर्मल चिजो पण असतील, पण त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला आगाह केले ना, ओके, की तुम्ही ह्या चीजशी बचा. का ह्यो पण जो चीजो आहात ह्यो तुमच्यासाठी तुमच्या कबरला अजाब देण्याचं एक रिझन बनू शकते. तर इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहात, तर 2 कबरच्या पाशी गुजरतात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की हे जे 2 कबरवाले आहात त्यांच्यावर अल्लाहची आता पनिशमेंट जी आहे ती होतय. आणि ही जी पनिशमेंट आहे, ही खंयच्या त्यांच्या मेजर सिनच्या मुलं नाही होय. खंयची मोठी खता, मोठी गुन्हाच्या मुलं जी आहे, ही ह्यांच्यावर आता जी आहे, ती अजाब नाही होय. पण त्यांना अजाब ह्यासाठी होतंय, की एकाने तर काय केला, की लोकांच्या बाऱ्यात जी आहे ना, ती स्लँडर केला, अफवा फैलवला. त्याच्या बाऱ्यात बुरा भला जी आहे, त्याची निषाद केला त्यांनी लोकांच्या समोर. ओके. पाठपाटी मगा त्याच्यात जो खामीव नाही आहात, तो पण जी आहे ती लोकांना सांगून त्याला गिरवला. आणि दुसरा जो आहे ज्याच्यावर आता जी अजाब चाललेलो आहे, ओके, तर त्यांनी जी आहे ना ती आपलीच पाकी नाही त्यांनी ठेवला. म्हणजे जेव्हा तो पेशाबला जात होतो, तर ती पेशाबच्या कचऱ्याशी जी आहे त्यांनी आपली बराबरशी त्याला त्या कचऱ्याशी आपला बचवला नाही. तर आता ह्यो जो चीजो आहात, तर ह्यो दोन जो चीजो जो हदीसला रिवायत झाल्यात, तर एक जी चीज आहे की आता एक आम ह्यानी जर बघायला गेल्या, तर युरिनची ही जी आहे ती अशी काही मोठी ही नाही आणि एक इझिली तुम्ही जर प्रॉपरली प्रिकॉशन घेतल्या तर तुम्ही या चीजशी बचू शकता. पण ही पण जी चीज आहे की जर कोण ह्या चीजला मुनव्विस आहे, तर तर त्याला जी आहे ती कबरला त्याच्यासाठी त्याला पनिशमेंट होऊ शकते. तर या हदीसशी एक चीज आपल्या समोर एक बात आली की पनिशमेंटला जी कबरला जी पनिशमेंट होणार आहे ती तर हक आहे. काही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्या जिंदगीतले साहेबांच्या समोर प्रॅक्टिकली अल्लाहनी त्यांना ती बसीरत ही दिला होता, त्यांना दिसत होता, त्यांना समजत होता. तर त्यांनी लोकांना कॉशन केले की ह्या चीजामुळे जी आहे ती लोकांच्यावर अजाब होत आहे. तर त्यांचा त्याच्यावर ऍक्शन काय होता, त्यांनी
2 टावके काढले, ओके, ब्रांचेस घेतले ह्याची झाडाची, त्याला ब्रेक केले आणि त्याच्यावर लावले आणि फरमवले की जोपर्यंत ह्यो फ्रेश असतील, ह्यांच्या जोपर्यंत ताजगी असेल, तोपर्यंत त्यांच्यावर अल्लाह ताला जी आहे ती त्याची जी पनिशमेंट आहे, जो अजाब होतोय, तो जो आहे तो काय करतील, तो कमी करतील. तैसाच नसईची रिवायत आहे की आयशा रदियल्लाहु अन्हा इरशाद फरमावतात, एक यहूदी औरत ती माझ्याजवळ येतं आणि फरमवतं की कब्रांचा जो अजाब है तो युरिनच्या साठी है, तो पेशाबी मुलं है. तर आयशा रदियल्लाहु अन्हा बोलतात, मी त्या औरतला बोलला की तू झूठ बोलतास. पण ती यहूदी औरत बोलते ना, ही जी मी तुला बात बोलताय ती खरी है. आणि फरमवतं की आम्ही जी आहे ती आमची स्किन आणि आमची जी कापडा आहे त्यावर जर पेशाबीचा कचरो लागलो तर आम्ही त्याला साफ करतो. तितक्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं तिकडशी गुजर होतं, तर बाहेर जात असतात नमाजाला आणि आमचं आयशा रदियल्लाहु अन्हा फरमावतात, आमची जी बातचीत चाललेली असतं तर आमचा आवाज थोडं, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विचारतात की काय झालं. तर आयशा रदियल्लाहु अन्हा त्यांना सांगतात की आमची ह्या चीजवर बात झाली. तर त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसदीक करतात आणि फरमावतात की ती जी औरत जी यहूदी बोलते ती सही बोलते. आणि आयशा रदियल्लाहु अन्हा पुढे इर्शाद फरमावतात की ह्यो वाक्य झाल्याच्या नंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची खांचीच अशी नमाज नाही होती की ज्याच्यातले त्यांनी जी है अल्लाशी या कबरच्या अजाबशी जी है बचवण्यासाठी दुआ नाही केली नसते. तर हर नमाजला तर ही दुआ लाजम करत की अल्लाह के कबरच्या अजाबशी जी है ती आम्हाला बचव. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावतात, जी की अनस रदियल्लाहु अन्हु ने रिवायत केले ना, तो फरमावतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावतात की तुम्ही आपल्या आपला युरिनशी प्रोटेक्ट करा. का जास्तीत जास्त जो कबरातले जो तुम्हाला जो अजाब होईल, जी पनिशमेंट होईल, ती त्या पेशाबच्या कचऱ्यांमुळे होईल. तैसाच ही सेम जी रिवायत आहे ती दुसऱ्या सहाबांनी पण रिवायत केलेनात. इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुनी पण रिवायत केलेनात. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु पण रिवायत केलेनात की ज्याच्यातले तर हीच फरमवतात की जास्तीत जास्त जी पनिशमेंट जी होईल तुमच्या ग्रेवला, ती जर की तुम्ही आपल्या पाकीचा जो आहे तो जर तुम्ही या पेशाबच्या कचऱ्याने जर तुम्ही बचल्या नाही तर तुमची धत येईल. आता ह्याच्यातले अजून एक जी जी चीज आहे स्लँडरिंगची, तर त्याच्यावरती आपण पहिले आपल्या मजलिसला मग तफसीलशी अशी केल्या होत्या की किती गमगीन, किती किती खतरनाक गुन्हा आहे ती, की तुम्ही ह्यो सगळे जेव्हा इबादत्यो करता, जो पण काही तुमची जो इबादत आहात, ते जो पण काही तुम्ही बेस आपल्या इबादत जो पण करत असाल, त्याला जर जलवून टाकणारी, त्याला युजलेस करणारी जर खंची जी चीज आहे ते ते गिबत आणि नमीमा ह्यो जो चीजो आहात, ह्यो तुमच्या अमालला खाऊन टाकतात. ह्यांचो ह्यो आगीसारखो आहे की जी तुम्ही तुमची जी बेस कामं आहात तर त्यांना जी आहे ती लोक ह्यो जो चीज आहात ती युजलेस करून टाकतील. तर ह्याचं तुमचा अल्लाहच्या हात कयामतच्या दिवसात जेव्हा तुम्ही अल्लाहच्या समोर उभं राहा, या ज्याला की ही जी आहे ती मायनर रिझरेक्शन बोलला जातं, की ज्याची पहिली जी स्टेप आहे कबरची जर जिंदगी ज्याची ही झाली सवारली, तर त्याच्या पुढच्या पण जो मंजिल आहात तर त्याच्यासाठी आसान आहात. तर ह्यो जर चीजो आपण जर नाही आपल्या हातल्याने केल्या, तर आपली जी आहे ती पहिली मंजिललाच आपल्याला आहे त्याचा जो आहे तो इफेक्ट जो आहे तो दिसून येईल. तैसाच दुसरी जी चीज फरमवलेन की जी ज्याच्या ह्यानी कबरातले लोकांना अजाब होईल, ती है घलूल म्हणून चीज आहे. घलूल अरबीतले ह्याला बोलला जातं. ही जी घलूल जी चीज आहे ती काय आहे, ही चीज आहे की तुम्ही जेव्हा अल्लाहच्या रसूलच्या फरमानवर या तुमचा जो अमीर आहे
तुम्ही इस्लामसाठी जेव्हा जंगला उतराल आणि त्या जंगला जी आहे जेव्हा तुम्हाला अल्लाह ताला जी आहे ती फतेह देतील आणि जेव्हा तुम्हाला वॉरची जी आहे जेव्हा तुम्ही चीजो जो लेफ्ट ओव्हर्स आहात वॉर बुटी ज्याला बोललं जातं जेव्हा तुम्ही ती कलेक्ट कराल आणि त्यांशी जेव्हा तुम्ही काही तुम्हाला तुम्ही काहीतरी ती चीज जी आहे ती चोरी कराल त्या चीजशी आणि जर तैशी जर चीज आहे तैसा जर तुम्ही करता तर त्यासाठी पण जी आहे ती कबरला मोठमोठो अजाब. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की एक शख्स जो है तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला एक गिफ्ट घेऊन येत आणि तो जेव्हा ही गिफ्ट घेऊन येत असत आणि जेव्हा तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जवळ पोचत तर एक तीर येतं आणि त्याला लागतं आणि त्याच्या ह्यानी त्याची वफात होतं त्याची मौत होतं. आता जेव्हा त्याची मौत होतं तर सगळी लोक जी आहात की किती खुशकिस्मत आहे की अल्लाहने त्याला ही शुहदाची मौत दिला आणि फरमवतात की जन्नत ह्याचीच आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमवतात की ज्याच्या हातातले माझी जान आहे म्हणजे अल्लाहच्या हातात ज्याच्या ज्या जातच्या हातात माझी जान आहे तर फरमवतात की त्यांनी एक जो आपल्यासाठी जो जी क्लॉक जी ओढतात वरती जी आपल्यासवर ओढून घेण्याची अशी शॉल त्याला जी बोला की त्यांनी जी एका जंगला जी आहे त्यांनी जी चोरी केला होता खैबरच्या दिवसात जेव्हा खैबरची जेव्हा ही झाली होती मार्को जाईल होतो तर त्यातले त्यांनी जी आहे ती त्याच्यातले जी चोरी केला होता तर त्याच्या ह्यानी मी बघताय काय बघताय की ती जी चीज आहे तर त्याला जहन्नमची आग जी आहे ती त्याला त्या चीजच्या मुलं ती जहन्नमची आग त्याला जलवते. तर जेव्हा लोक ही ऐकतात तर काही लोकांनी पण ऐशोच काही चिजो सटकवलेले असतात का ही माले गनिमत आहे ही एका उम्मतचो सरमायो होय की त्याच्याशी जोपर्यंत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्याला वाटले नाही तोपर्यंत या जो अमीर आहे त्यांनी जोपर्यंत तो चीज वाटला नाही तुमच्यासाठी तर तुम्ही खंची खंची चीज जी आहे ती उचलू नाही शकत. तर त्यांनी जी आहे ती चीज उचलले आणि उचलल्याच्या नंतर जी आहे तर असंच एक दुसरं पण सहाबी होतं की ज्यांनी जी आहे की चपल्याला आपल्या शूजला बांधण्याची जी लेस असतं त्याचे 2 लेस उचलले होते तर ते हाणून वापस देतात फरमवतात की ह्यो पण मना जी आहे ती जहन्नमला जाण्याचो ह्यो बनतील तर ते हाणून आपली ही जी आहे ती वापस करतात. तर ह्यो ऐशो जो चीजो आहात की ज्याच्याने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जी आहे ती आपल्याला कॉशन केले की ह्यो जो चीजो आहात ह्यो किती आपल्या ह्याच्या समोर जरी जर मायनर असतील पण ह्यो जो चीज आहात ह्यो तुम्हाला का गुन्हा एक अशी चीज आहे की जेव्हा ती तुमच्या एक तर रुटीनला जेव्हा येतं या तुमच्या सोसायटीतले त्याला एक गुन्हा मानली नाही जात तुम्ही करता पण तुम्ही डेली बेसिसवर करून लोक जी आहात त्याला गुन्हाच्या ह्यानी नाही बघत तर तो तुमच्या समोर जो आहात ह्यो चीजो जो आहात तो हकीर होता पण अल्लाह चाहतं त्या चीजची जी आहे ती पकड आहे. ह्याच्या वर्षी अजून एक ह्यो आहे की जैसा तुम्ही रस्त्याने जाता तुम्हाला कोणाची लॉस्ट वाली चीज मिळली रस्त्यातले तर ह्याच्या वर्षी आईम्मा लोक ही करतात की तुम्ही ती चीज जी आहे ती उचलू नको का ती तुमची फर्स्ट प्लेसवर होतीच नाही. तर ह्यो ऐशो काही जो आदत ह्यो आहात ह्यो जो चीज ह्यो आहात ह्यो कॅरेक्टर्स आपल्या ह्याच्यातले जी आहे ती अशी पाहिजे. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी आहे आदत होती की जेव्हा तर फजरची जेव्हा ती फर्ज नमाज पडत आणि ती पडून झाल्याच्या नंतर लोकांच्या इकडं तर अटेन्शन होत लोकांच्या इकडं बघत आणि लोकांशी मुखातिब होत. तर बुखारीतले
समुरा इब्न जुंदुब रदियल्लाहु अन्हु ही रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमच्या इकडे मुखातिब होत आणि आम्हाला विचारत की काय, ही त्यांचं एक रुटीन होतं. काय विचारत की काय आज कुणी काही ख्वाब बघला, कुणी काही ड्रीम केला, कुणी ड्रीम बघला, मग ती बेस असो वाईट असो. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना विचारत. तर जेव्हा ही विचारतात तर लोकांच्या हिकर्शी जी आहे ती नोच आन्सर येतं की नाही, कुणी आम्ही जी आहे ती काही आज कुणाला काही ख्वाब ऐसो तर काही ऐलेलो नाही. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की आज मी जी आहे तो मी एक ख्वाब बघलो आणि या ख्वाबला मना दोन माणसा जी हात ती घेऊन जात असतात. माझ्या हात हात धरून जी आहे तर मना कंपनी करतात आणि मना घेऊन जात असतात. आणि एक बेस म्हणजे अल्लाची जी आहे ती होली लँड आहे त्या हातल्यान जी आहे ती मना आपल्या सोबत घेऊन जात असतात. ह्या सफरला जी आहे ती मी अजब व गराईब जहात मंजर बघता. तर पहिलं जो मंजर जो माझ्या समोर येतं की एक माणूस जो आहे तो बैसलेलो आहे आणि दुसरा जो माणूस आहे तो उभो आहे आणि त्याच्या हातातले एक आयनचो हुक आहे आणि तो काय करते त्या हुकच्या ह्यानी की हिकरशी घुसवत आहे आणि त्या हुकनी पुरा ही फाडून टाकते पाठीमागापर्यंत. तैसाच हिकरचा ही जायला की हिकरचा तो फाडून टाकते की जोपर्यंत हिकरचा ही रिस्टोर होऊन जाते वापस वापस तो ही जी आहे तर ती फाडते. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या फरिश्त्यांना जर माणसाच्या शकलला हात जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला घेऊन जात असतात त्यांना विचारतात की हो काय होते, ही काय चीज आहे. तर तो फरिश्ते त्यांना बोलतात की तुम्ही चालत राहा. तर पुढं जात असतात चालत. तर दुसरं मंजर येतं समोर. तर तो जो दुसरा जो मंजर आहे तो यो आहे की माणूस लेटलेलो आहे आणि दुसरो शख्स जो आहे तो उभ्या पोझिशनला आहे आणि मोठो जो आहे ते रॉक ढोंडो घेऊन तो तो जो ढोंडो आहे तो त्याच्या कपटीवर आपटते आणि त्याचा जी माता आहे त्याला स्मॅश करून टाकते. आणि जैसा ती तो जो ढोंडो त्याच्या माथ्यावर पडतं तो ढोंडो रोल होऊन जातं. ह्यो माणूस जो आहे तो वापस तो ढोंडो उचलतं, वापस आपल्या पोझिशनला येतं. तो जोपर्यंत तो वापस पोझिशनला आलेलो असतो तो बघतं की आपला जी माता आहे या माणसाचा जी त्यांनी फोडलेलं असतं ती वापस कन्स्ट्रक्ट झालेला आहे, वापस रिस्टोर झाला आहे टू इट्स ओरिजिनल फॉर्म. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस विचारतात की हे काय मंजर आहे. तर ते बोलतात की तुम्ही चला पुढे चला, लेट्स कीप गोईंग. त्यांना पुढे घेऊन जातात. तर आता तिसरं जो मंजर येतं तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी बघता की एक मोठी तन्नूर आहे, जी तंदुरी जैसा जी आपण जी रोटी बनवत आहोत तर तसा ती तन्नूर आहे, ओव्हन आहे एक मोप मोठं, जो की खालची मोप वाईड आहे पण वरशी जो आहे तो नॅरो आहे आणि त्याच्यातले आग जलतय आणि इतकी ती जलून आग अशी भडकून बाहेर येतं की त्याच्याशी जी आहे लोका जी हात ती ऑलमोस्ट बाहेर येण्याच्या हातले नात आणि वापस त्यांना जी आहे ती चीज जी आहे ती वापस खालती घेऊन जातं ती आग. आणि तर वर्मतात की ह्या तन्नूरला मी जी आहे ती नेकेड मर्द आणि औरत जहात ज्यांच्या जिसमवर कपडे नाहीत लंगी औरत आणि मर्द जहात तर मी त्यांना त्या ह्या तंदुरूला बघ. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस विचारतात ही काय चीज आहे. तर तो फरमवतात की नाही तुम्ही चला पुढं चला अजून.
आता जी चौथी जी चीज जी समोर येतं की एक रिव्हर आहे, एक समंदर आहे, नदी आहे, ज्याच्यातले रक्ताची नदी आहे, ती ब्लड आहे, सगळ्यावर ब्लड आहे. आणि एक माणूस जो आहे तो त्यातले मधी आहे, त्या त्या नदीतल्या मधी आहे, तो किनाऱ्याच्या इकडं जो आहे तो याची कोशिश करत असतं. पण जैसो तो किनाऱ्याच्या नजदीक येतं, बाहेर यायची कोशिश करतं. इकडे एक जो किनाऱ्यावर एक माणूस उभो आहे, तो ढोंडो घेऊन आहे, तर त्याला ढोंड मारत त्याला वापस ज्या पोझिशनशी तो आलेलो होतो वापस त्याला तिकडेच ढकलत. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस विचारतात की ही काय मंजर आहे, ही काय चीज आहे. तर फरमवतात, चला आपण अजून पुढं या जावं. जेव्हा तो पुढं जातात तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की आम्ही एका ग्रीन गार्डनच्या इकडं, एक बागच्या इकडं आमचं सफर, आम्ही तिकडं येत आहोत. आणि एका झाडाच्या खालती एक जैफ माणूस उभा आहात आणि काही पोरा त्यांच्या आटली वाटली जी हात ती पोरा आम्ही बघतो. आणि थतच पुढं एका घराच्या जी आहे भार जी आहे ती एक कोणतरी जी आहे ती आग लावत असतं, तो आग जलवत असतं. ह्यो मंजर मी बघता. आणि मग ती जी दरख्त आहे त्याच्या तिकडं मनात घेऊन जातात आणि त्या दरख्तशी जी आहे चढून जी आहे त्या त्या दरख्तवर मना घेऊन जातात आणि मना एक ऐसो मंजर दाखवतात. इतका बेस घर, हनशी जी एक मी इतका बेस घर बघता की त्या घरातले जैफ माणसा पण आहात, यंग माणसा पण आहात, ओके, बायका आहात, पोरा आहात. आणि इतका बेस घर मी जी आहे ती कवा नाही बघला. आणि मग मना त्या झाडाशी तो उतरवतात आणि मला दुसऱ्या घरा इकडे घेऊन जातात. ती तर त्याच्यावर अजून बेस होता. आणि थतं पण जी आहे ती जईफ आणि यंग जी लोक आहात ती त्या घरातली होती. तर हे सगळं मंजर झाल्याच्या नंतर आता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की तुम्ही जी आहे ती मना इतका सगळा ही आजच्या हातल्यान तुम्ही मना फिरवल्या, तर मना ह्यो काय, ह्यो ह्यो जो मंजर होतं ह्यो काय चीज होतं, ह्यो मना तुम्ही सांगा. तर तो लोक आता इर्शाद फरमवतात, तर फरिश्ते जे आहात तर इर्शाद फरमवतात की ज्यांना तुम्ही बघल्या की ज्याचो जबडो जो आहे तो पुढची पाठी पर्यंत त्या हुकनी जी आहे तो आयनचो जो हुक होतो त्यांनी चिरलो जातंय, वापस इकडचो चिरलो जातंय. तर हे तर झुट्ट लोक होतं की ज्यांनी अफवायो फैलवले आणि ऐशो फैलवले की मग दूर दराज तक फैलवले. जो पण काही त्यांना जर रिसोर्सेस होतं, ही जी आहे ही त्यांनी त्यांचा मशगुलच ह्यो होतो की त्यांनी ह्यो अफवा फैलवत राहिलं, लोकांना गिरवत राहिलं, लोकांच्या बाऱ्यात बुरा भला करत राहिलं. त्यांना त्याचा काही फरक नाही पडलो त्या दुनियातले. तर त्यांचा ह्यो मशगुल होतो. आता ही जी गुन्हा आहे, ही गुन्हा आज आमच्यातले, आमची जी सोसायटी आहे, आमची जी यंग जी जनरेशन आहे, या मोठी पण लोक असो, आमच्यातले का माहोल आम्ही त्या ह्यातले इतक्या खुशालीतले आम्ही हा ह्यो आमचो मशगलो झालेलो आहे, ह्यो आमचो एक टाइमपास झालेलो आहे. आम्ही ह्यातले आमचो टाइम काढता आहोत. तर आम्हाला ह्यो चिजो जो आहात ह्यो गुन्हा नाही वाटत. आणि आज सोशल मीडियाने यायल्यानी तर अजून त्याच्यात इजाफा झालेलो आहे की ती मग त्याला जबान चालवायचीच गरज नाही लागत. आम्ही कुणाच्या बाऱ्यात पण काही पण चॅट पण करू, कुणाच्यावर काही पण कमेंट पण करू. का त्याची आणि जी आहे ती तुम्हाला तर काही नुकसान नाही होणार आहे. हा तुमचं काय आहे, खंशी तरी टाइम निघून गेलो, पण हत तुमचं टाइम निघून जाय. पण अल्लाच्या हात हदीसचं लफ्ज हात
तर फरिश्ता तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला बोलतात, हे जो लोक होतं ही कयामतची सुबह होईल, कयामतचो दिस येईल, तोपर्यंत त्यांच्यावर यो अजाब जो आहे तो होत राहील. म्हणजे अजाब ह्या गुन्हाच्या साठी जो आहे तो कबरांशी त्यांच्यावर ही जी आहे ही जी बरजकची जी ज्या पण तरीक्याने हो त्यांच्यापर्यंत तो अजाब पोचवलो जाईल, ह्या अजाबला तर आपला तर महसूस करतील, त्यांचा जिसम पण महसूस करेल की त्यांचं जबडो फाडलो जात आहे, वापस रिस्टोर होतंय, वापस फाडलो जातंय. तर त्यांची गुन्हा आणि ही कयामतचो दिवस यापर्यंत ती त्यांच्यासोबत होत राहील. तर त्यांची जी गुन्हा होती तर हीच होती की त्यांनी जी आहे ती लोकांच्या वाऱ्यात जी आहे ती अफवा मस्त मजेशीर फैलवत राहील आणि लोकांना गिरवत राहिलं, लोकांच्या सेंटिमेंटचं खयाल नाही केले, लोकांना दुखवत राहिलं. तर त्यांच्यासोबत जी आहे तो यो हशर होईल. पुढे फरमवतात की आता तो शख्स की ज्याचा माता जी आहे ती स्मॅश केला जात होता, तो जो माणूस होतो तो मोठो भोंडो त्याच्या कपटीवर फोडत होतो, त्याची कपटी फोडून. तर हे त लोक आहात की अल्लाहनी त्यांच्याजवळ कुराणचो मेसेज पोचवला. अल्लाहनी त्यांना खांच्या जरियाने जी आहे त्यांनी कुराणचा इल्म जी आहे, ओके, की त्यांच्यापर्यंत इल्म पोचला, पण त्यांनी आपली सराहत बसर केलं, इग्नोरन्सला तो निजलो, त्यांनी त्या इल्मला काही व्हॅल्यू नाही दिला आणि दिसाच्या टायमात तो त्याच्या मुताबिक त्या चीजवर चाललो पण नाही. तर ह्या ऐशा लोकांची ज्यांच्यासाठी दीन जो आहे तो एक टाइमपास तो योजलेला या प्रायोरिटी नाही. काय आहे, आम्ही ऐकू, कानाला बेस लागण्यासाठी ऐकू, पण त्याच्यावर जी आहे आमची अंमल करण्याची नियत पण नाही. हा चला खात कोण जरा चला यार खात, पण तोच आमचो रवैयो होय की चला एक फॉर्मॅलिटी तर पुरी झाली ना. तर ही जेव्हा चीज आहे, जेव्हा तुम्ही अल्लाचा जी कलाम आहे, अल्लाचा जो मेसेज आहे त्याला तुम्ही जेव्हा व्हॅल्यू नाही देणार आणि अल्लाने तुम्हाला खूप इंटेलेक्ट दिला नाही, पण त्या इंटेलेक्टचं तुम्ही हर जाग्यावर त्याचो इस्तेमाल कराल, पण अल्लाचो दीन वर चालण्यासाठी तुम्हाला बेस खूप समजात येतंय, पण आमची ती त्या त्या ह्याच्यावर इकदाम करण्याची, त्याच्यावर चालण्याची आमचो इरादोच नाही. म्हणजे आम्ही लेस व्हॅल्यू देत आहोत. अल्लाचा जी कलाम आहे ती जी आहे तर आमच्या समोर त्याचा वेटेज नाही. तर त्यांच्यासाठी पण जी आहे, जसा तुम्ही जेव्हा हात जी आहे त्याला व्हॅल्यू नाही दिल्यावर आता तुमच्या त्या दिमागाला आता बकशली नाही जाणार आहे, तुमची कपटी जी आहे ती फोडली जाईल आणि ती तुम्हाला जी आहे ती महसूस होईल ते आलमी बरझखच्या ह्याच्यातले. आणि ह्यो पण तर फरमवतात की ही त्याच्यासोबत कयामतचो दिस तो येईपर्यंत ह्याच्यासोबत जी आहे तो ह्योच मंजर जो आहे तो रिपीट होत राहील. आता तिसरी जी बात येतं की जी तंदूरची जी बात आहे की तंदूरला लंगी औरत आणि मर्द जहाद, तर तो भुललं जातात त्या तंदूरला आणि तो बाहेर यायची कोशिश करतात, पण त्या तंदूरचा जी होल आहे वरती ती खूप नॅरो आहे. ती जेव्हा त्यांना भडकवली जाते आग आणि त्यांना पुश केली जाते बाहेर या, त्यांना वापस ती आग जी आहे ती खल घेऊन जाते. तर हे तर लोक जाणी लोक आहात, हे ऍडल्टरस आहात, जिना करणार हे ती मर्द आणि औरत आहात. तर त्यांच्या समोर जी आहे ती ज्या गरमीसाठी आता त्यांनी त्याचं लिहाज नाही केले, तर त्यांना ती जी आहे ती चीज पाहिजे होती. तर अल्लाचं जो अहकामात हा की तुमच्यासाठी काय जाईज आहे, काय नाजायज आहे, जसा कुराणला येतं की डोंट इवन फॉलो द फुटस्टेप्स. तर तो जो फुटस्टेप्स हा त्याचं त्यांनी लिहाज नाही केले की जी चीजो जो हा तो तुम्हाला जिनाच्या इकडे घेऊन जातील, तर त्याचं ज्यांनी लिहाज नाही केले तर त्या लोकांसाठी तंदूर जी आहे ती भडकवली जाय आणि त्यांच्यासोबत पण तोच हशर होईल कयामत यापर्यंत. त्यांना ती गरमी मिळत राहील, जी गरमी त्यांना ह्या दुनियातली ह्याच्यासाठी त्यांनी अल्लाच्या ह्याचो लिहाज नाही केले.
तर ती तंदूर त्यांच्यासाठी भडकवली जाईल. तैसाच आता तो शख्सची जी बात येते की जो त्या दर्यातले तैरतय, रक्ताची ती ही आहे नदी आहे, त्याच्यातले तो तैरतय, तो किनाऱ्यावर यायला मागतोय, पण त्याच्यावर तो दुसरा जो शख्स आहे त्याला ढुंड मारून मारून जी आहे वापस त्याला थतच घेऊन जाईल. तो किनाऱ्याच्या इकडे जाऊया मग त्याला वापस तो जी आहे त्याला त्या घनशीत वायू त्या पोझिशनवर घेऊन जाईल. तर हे त लोक आहात की ज्यांनी रिबा घेतले, ज्यांनी सूद ची जी आहे त्याच्यातले मोठे प्रॉपर्टी बनवले, सूदचं जो आहे तो हलाल आणि हरामची जी आहे ती तमीज नाही केली. तर अशा लोकांची जी आहे जर रिबातले डील करतात, तर त्यांनी हे लोक त्या रक्ताच्या नदीतले तैरतील आणि त्यांना त्या रक्ताच्या ह्यातलेनच जी आहे तिथं तर त्यांना त्यातले पेवट त्यांच्यावर ह्यो जो आहे अजाब तो होत राहील तिथं. आणि तो पण तो कयामतचो दिस यापर्यंत आहे ती जी चीज आहे ती होईल. मग पुढे जावा तो जो ह्यो मंजर बघतात की आणि ही जी रिबा इतकी खराब चीज आहे त्याची तुम्हाला मी एक हायेस्ट एक ही सांगता की काय इंतिहाची गुन्हा आहे तर ह्याच्या वर्षी तुम्ही अंदाज लावा की ऐकियाला पण जी आहे ती कान हे होतात, पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्या लेवलची त्याची सेन्सिटिव्हिटी दिली ना की ही ऐसा है, ही ऐशी ही आहे की कोण आपल्या आईच्या सोबत जिना करते, ही त्या लेवलची ही आहे. तर ह्या रिबाशी जी आहे किती अलग अलग ह्यानी येईल ही आपण आपल्या पहिल्या मजालिसला बघलेलं आहे की ही ह्याला मग अलग अलग नावा देतील करंट ह्याच्यातले. शैतान जी आहे ती तुमच्या समोर मुजय्यन करून पेश करेल आणि तुम्ही ह्याच्यात मनविसाल. तर आपल्याला ऍज अ मुस्लिम आपल्याला त्या ह्याची जी आहे आपल्याला आखिरत आपली जी आहे ती आपल्याला जास्त महबूब आहे. तर त्याच्याने वी हॅव टू बी अलर्ट की ही आपल्या जवळ खंच्या खंच्या रूपला ह्यो सगळे जो चीज हात तो येतात. तर जेव्हा पुढची जेव्हा बात येते की तो तो शख्स जो तो जो ओल्ड मॅन जो टॉल मॅन हात ट्रीच्या थत जी दरखच्या खालती जत पुढं जो जईफ माणूस हात तर तो हात इब्राहिम अलैहिस्सलाम आणि त्यांच्या इर्द गिर्द जी लोका जी हात ती छोटी जी पोरा जी हात ती फिरत असतात. तर ती 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 पोरा हात की जी आपल्यास चाइल्डहुडला आपल्यास बचपनला जी आहे ते इंतिकाल झाली. आणि जो माणूस ज्यांनी बघलेन की जो आग जलवत असत तर तो फरिश्त मालिक हात के जी हात के जी जी जहन्नमची आग भडकवतील तर तो फरिश्त जहात त्यांना दाखवली जातं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आणि मग ज्या पहिल्या घरातले त्यांना वर झाडावर चढून जी त्यांना जी पहिला घर जी दाखवलं ज्या घरात ते शिरतात तर ती ती जी घर आहे ती शुहदांचा घर आहे की जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी ऐसा घर नाही बघला. आणि मग तर जर दोन लोक जर हे सगळं हे जो मंजर दाखवतात तर आपला इंट्रोडक्शन करतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला की मी जिब्रील आहे आणि दुसरो ह्यो जो आहे ह्यो मिकाईल आहे. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही आपला स्वतः जी सर आहे सर मुबारक ती वरती करा. तर रसूल बोलतात की त्यांनी बोलल्यावर मी माझा आपला जी सर आहे ती वरती करता आणि मी आपल्या माथ्याच्या वरती एक क्लाउड जो आहे एक बादल मी बघता. आणि तो मग फरमवतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तुमचा घर आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात काय मी ह्या घरातले एंटर करू. तर ते लोक फरमवतात की नाही तुम्ही आपलीच अजून आपली जी दुनियावी जिंदगी आहे ती पुरी नाही केल्या आणि जेव्हा तुम्ही आपली जी आहे ती जिंदगी पुरी कराल तेव्हा जी आहे ती तुम्हाला ही तुमचा जी घर आहे ती दिला जाईल. तर ह्यो काही जो गुन्हा आहात
तर छोटी गुन्हा पेशाबच्या कचऱ्याशी घेऊन ह्यो जो कबाईर गुन्हा जो हा ह्यो तुम्हाला जी है ही आपल्याला कबरच्या जी अजाब जो होईल कबरचो, तर दिस कॅन बी वन ऑफ द रिझन्स. तर आपल्याला आपली ही कोशिश अशी पाहिजे की आपण हर ह्यो चीज हो, हर मासियतची चीज की ज्या चीजनी आपल्याला ती चीज जी आहे ती अल्लाशी दूर घेऊन जाईल, तर ह्या चीजची जी आहे ती आपल्याला बचायला पाहिजे. तशीच ह्याच्या पुढं जी मोप खतरनाक बोलू शकता ही चीज जी आहे आणि जी आम पण आहे आपल्या हातले, की जी एक सबब बनल आपल्याला कयामतच्या दिवसा जी आहे की आपल्याला कबरातले अजाब होईल. अल्लाह आपल्या सगळ्यांची हिफाजत करो, आमीन या रब्बल आलमीन. तर ती ही आहे की साद इब्न अल अत्वा रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमवतात की माझो एक जो भाऊस आहे तो इंतिकाल होतो, आणि तो जो इंतिकाल होतो तेव्हा तो 300 दरहम आणि त्यातला तो सोडून जो आहे तो जातो. आणि माझो तका खयाल होतो की ही जी त्यांनी 300 दरहम जो सोडला नाही, हे मी त्यांच्या पोरांच्या वाटलं मी खर्च करू. पण ह्यो तर माझो तका इरादो असतं, पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात की तुझो जो भावस आहे ज्याला आता आपण जी आहे ती कबरातले नाही केलू, त्याला डिटेन केली जाते, त्याला जन्नतची जी आहे रोखली जाते, ह्यासाठी की त्याच्यावर जी आहे ती कुणाचा कर्ज आहे. तर त्या ह्यानी त्याला जन्नतच्या ह्यानी जी आहे त्या ह्यानी रोखली गेले. तर तू जा आणि त्याचं जो पहिले डेप्थ हा त्याचं जो कर्ज हा त्याची अदायगी कर. तर मी जाता आणि तर त्याचं जो पण काही कोणाचा जो हक आहे तो मी देता, त्याचं कर्ज अदायगी करता, आणि मी जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवळ वापस येता आणि फरमवता की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, की मी जी आहे की त्याची जी आहे ती कर्जची जी आहे ती अदायगी मी पुरी केल्या. तर त्याच्यावर ही जेव्हा तो ही ही जेव्हा तो येऊन सांगतो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला, तर तो फरमवतो की ही तर मी सगळा अदायगी केली, पण माझी आता 2 दिनार बचल्यात, आणि एक औरत आहे ती क्लेम करते ह्या 2 दिनारच्या साठी, पण तिची काही प्रूफ नाही. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की जर 2 दिनार हात तर पण तिला देस, का तिचो तो हक आहे. तर या हदीसची जी आहे, या दुसऱ्या हदीसला रिवायत अशी आहे की ती सच बोलते की तुझं 2 दिनार हात तर पण तो तिला देस. आता ही जी हदीस आहे ही आपल्याला मोठो मेसेज देत आहे की काय आहे की जो पण कोण इंतिकाल होईल आणि त्यांनी जर खंच्या यांनी आपलं जो कर्ज आहात त्याची अदायगी नाही केला नाही, तर त्याच्यासाठी पुढची जी राह आहे ती मोप कठीण राह. आणि ह्यासाठीच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची एक सुन्नत आहे. ती सुन्नत ही आहे की तर जनाजो पडियाच्या टायमार ते ह्याची तनकीन करत
तलकीन करत की काय ह्याच्यावर कुणाचा कर्ज आहे, लोकांना विचारत का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला त्याच्यावर पुढचं आता काय मारवलं येणार आहे, तो मग वाजे होतो. तर कर्ज ही ऐशी चीज आहे. पण आज बदकिस्मती ही आहे आपल्या हातल्यान की जर तुमच्या जवळशी जर कोण कर्ज घेतय, ओके, तर पहिले तो जो घेण्याचा जो तरीकेकार आहे तो सही नाही. सही नाही आहे की सुन्नतचा जो यो आहे तो आपण फॉलो नाही करत, की त्याचा एक लिखण टिपण अशा पाहिजे, एक ऍग्रीमेंट अशा पाहिजे की कवापर्यंत मी वापस देत काही देत. तर जर ती चीज नाही तर ती आज नाही आपल्या हातले ह्याचं नाही करत. जर घेणार आहात त्यांची जरूरत पुरी होत, ओके, पण चीज आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अदायगी तर होईल, पण आज बदकिस्मती याने म्हणजे इतकी आपली ही गिरलेली आहे. आज लोक ह्यानी मोठ्या ह्यानी सांगतात फकरनी की हे ज युरोपियन लोक आहात ना, ह मोप आपल्या ह्याचं पाबंद आहात. बरोबर आहे. ही बात आज मुसलमानाची होया पाहिजे होती. ही सेम बात पहिले लोक मुसलमानाच्या ह्याच्यातले बोलत. पण आम्ही ती जी सगळी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी तालीमात आहात तेव्हा आम्ही आपल्या ह्यांशी त्याला आम्ही काही व्हॅल्यूच नाही दिली. ती आमच्या समोर जी आहे ती काही अहमियत नाही ठेवत. तर मी ही बात बोलत होतो की कर्ज द्यायची बात तर पुढची राहिली, वापस त्याची ही देण्याची बात, वापस करण्याची बात पुढची राहिली. आज लोकांची इव्हन नियत पण नाही त्यांची. पहिलं जेव्हा मी जर कुणाच्या जवळशी जर मी एक सर्टन अमाऊंट घेताय आणि समोरवाला माणूस तुमच्यावर ही करून तुमची मदत करतय, पण आमची त्याला रिटर्न करायची आमची इव्हन फ्रॉम द बिगिनिंग आमची नियत पण नाही असेल, तर ह्याची डेपची तर ही तुम्हाला नंतर मिळेल. पहिले तर इट इज इक्वॅलंट की तुम्ही कुणाला फसवता, कोण तुमच्यावर भरोसा करतय त्या चीजला ही एक दगाबाजी झाली की तुम्ही त्या भरोश्याचो गलत फायदा उठवता. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद एका दुसऱ्या रिवायतला इर्शाद फरमवतात की एक जसाबी हात की त्यांना जी आहे ती जन्नतशी रोखली जाते त्याच्या कर्जाच्या मुळे. ही पण एक रिवायत आहे की त्यांना जन्नतचा जो आहे तो दाखलो नाही होत. तशी समोरा इब्न जुंदुब रदियल्लाहु अन्हु ची जी हदीस आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका जनाजावर जी आहे जेव्हा ती नमाज पडतात आणि मग ऐलान फरमवतात त्या शख्सची जनाची नमाज पडल्याच्या नंतर इर्शाद फरमवतात की कोण है ह्याच्या फॅमिलींशी, तर कोण समोरशी जी आहे तर ती आवाज नाही देत की हा की मी ह्याचो रिलेटिव्ह आहे. तर तीनदा रिपीट करतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ह्याचो करीबी, ह्यो जो आता मी जो जनाजो पडलो ह्याच्या कोण करीबी आहे, तर एक जो माणूस आहे तो खडो होतो, उभो राहतो आणि तो लोकांच्यात पाठीमागा उभो असतो. तो आपला इजार जी आहे ती वरती करून पुढे येतं. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की मी इतकेंदा विचारलो तू मला रिप्लाय नाही केलास. तर मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की मी फक्त ह्यानी केला की एका बेहतर कारणामुळे जी आहे मी आवाज दिलो. आणि फरमवतात की ह्यो जो तुझो जो रिश्तेदार आहे ह्याला जन्नतशी रोखली जाते का ह्याच्यावर जी आहे ती कर्ज आहे. तर तू जर चाहतास की तुझो जो भाऊस आहे तो जन्नतीत जाओ, तर त्याची जी कर्ज जी अदायगी आहे
तर ती तू जी आहे ती पूर्वी कर. आणि ती तू केल्याने ती काय होईल की त्याची जी कर्जची जी अदायगी आहे ती केल्याने त्याला जी आहे अल्लाह सुब्हानहू व तआला जो पण काही जन्नतचं जो इनामात हा तर त्याच्यावर होतील. नाही तर आत्ता तरी जी आहे की त्याला जी आहे ती रोखली जाते. तर ह्यो जो हदीस ह्यो आपल्या जो समोर राहिलो, तर ह्याच्याशी ही पण जी एक जी चीज राहिली की कर्जची अदायगी. आता ह्याच्यातले अजून एक मोप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ह्यो आहे की जी हिर्स आहे, आज आपल्यावर कर्जचो जो ह्यो आहे, तो त्याच्यातले एक रिझन जी आहे ती हिर्सचो पण एक त्याच्यातले दखल अंदाज आहे की अल्लानी जितका आपल्याला ही दिला नाही त्याच्यात आपण कंटेंट नाही आहोत. काही चीजो जेन्युअन हा दॅट इज, आणि त्या ह्यांच्यानी तुमच्यावर डेप्थ होतंय, तर अल्लाह इज व्हेरी वेल अवेअर. पण आज जी लोकातले स्पेशली यंग ह्याच्यातले जेव्हा ही ह्यो सगळ्यो जो ह्यो येतात, तर काही जर जेव्हा तुम्ही त्याला असेस कराल तर बघाल की त्यांनी आपल्या ह्याच्यावर आपले जो नीड्स आहेत तो हायर ह्यो ठेवले आहेत, ज्याच्यातले त्यांचं काम चालू शकत होतं त्याच्यातले नाही का, जैसा दुसऱ्यांनी केला तैसा जी आहे ती माझा पण होया पाहिजे. मग माशी इवन मी जर आहे तर कोणाचो कर्जदार बनलो तरी चालेल, पण मी ती करून राहीन. ह्यो जो चीजो आहात ह्यो ह्यासाठी आहात का आमला ही जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जो हदीस जो आहात की ज्याच्यानी जन्नत तुमची छिनली जाते, तर आम्ही त्या जन्नतला आमच्या समोर जर व्हॅल्यू आहे तर आम्ही त्याच्यावरही करू ना. जर आम्ही जर ती जन्नत बघत असलो तर आपण काय बोलू की मना जर सुकी रोटी खायला लागली तरी चालेल, पण मना ती जी आहे आखिरतची मना ती ती त्याला मना दाववर नाही टाकायची की का कुणाची मौत कवा येईल याचो जो आहे तो कुणालाच ह्यो नाही. पण ह्यो जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जो तालीमात ह्यो जर आमच्या जहनला असल्यो तर आम्ही हर कदमवर जी आहे हर चीज करण्याच्या अगोदर बखूब सोचू. तैसाच एक जी दुसरी जी चीज आहे ज्याच्यानी कबरतलेन जी आहे ती अजाब होण्याचं जो हे आहे ती आहे की जेव्हा एक हदीसला येतं की जेव्हा खंचो कुफ्फार या कुफ्फारचा जो ह्यो आहे त्यांच्या घरशी कोण जेव्हा मरत आणि तो कबरातले त्याला टाकली जातं आणि त्याच्यानंतर त्याच्या घरची लोक त्याच्या ह्याच्यातले वावेला मचतात, रडतात, तर त्याच्यानी त्याचो अजाब जो आहे कबरातले तो इन्क्रीज केलो जातो. तर एक रिवायत आहे की ज्याच्यात उमर रदियल्लाहु अन्हु बोलतात की मुसलमानासाठी पण जेव्हा पण कोण कुणाच्या ह्याच्यावर जी आहे ती मातम करून घेईल, वावेलो मचवल, रडल, ज्याच्यात ऐम्मा लोकांनी त्याशी जो ह्यो अखज केले तो ह्यो आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यावर मातम कराल, एकदम आपल्यास आपला पिटून घ्याल, आपल्यास गाल हे कराल, कापडा आपलीसी करून घ्याल, तर तो पण जो चीजो हा जो ऐशो जो हरकती असतील तर त्याच्यानी कबरला जो तुमचा जो शख्स आहे तर त्याच्यावर जी आहे तर त्याच्यामुळे त्याला गुन्हा होण्याचं जहात तर खदशात हात, अजाब होण्याचं जहात तर खदशात हात. तर ह्यो सगळ्यो ह्यो जो काही चीजो ह्यो आपल्या समोर राहिल्यो, अल्लाह तालाशी दुआ आहे की अल्लाह सुब्हानहू व तआला जी आपण ऐकली आहो तर त्याच्या ह्यानी आपल्याला अमलची आणि हर ती चीज जी अल्लाशी आपल्याला दूर घेऊन जाणारी जो चीजो आहात, अल्लाह ताला हर त्या चीजशी जी आहे ती आम्हाला दूर रख. आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.